सर सर कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? सर माझं नाव सीता आहे. आमच्याकडे गाय आहे. दूध विक्री करतो आम्ही. इथे बऱ्याच लोकांना आम्ही दूध देतो. तुम्हाला पण हवंय का सर? नाही, नको. दूध आम्हाला नको. अरे तुम्ही असं का बोलत आहात सर? तुम्ही पॅकेटचं दूधच तर यूज करता ना? पण आमचं दूध एकदम साफ राहतं सर. आरोग्यासाठी पण खूप छान आहे. नाही, ते नाही म्हणते मी. मला दुधाची गरज नाहीये. मी खूप कमी चहा पितो. गरज लागली तर मी सांगतो तुम्हाला. खरंच आहे का सर? रोज नकोय का तुम्हाला? घरी कोणी अजून नाही राहत का? नाही, मी एक बॅचलर आहे आणि एकटाच राहतो. ओ, असं आहे का? हो. अच्छा, म्हणून तुम्ही दुधासाठी नाही म्हणत आहात. ते सगळं ठीक आहे. स्वयंपाक काय तुम्हीच करता का? हो हो. स्वयंपाक पण मी स्वतःच बनवतो. तुमचं लग्न अजून झालं नाहीये का सर? नाही, घरी आता मुली बघतायत. अजून कुठली मुलगी पसंत नाही पडलीये. ओ अच्छा. हो हो. काय झालं सर? तुम्ही काय काम करता? मी सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो आणि 40,000 रुपये माझा पगार आहे. आणि मला 3 बहिणी सुद्धा आहे. त्यांची सुद्धा काळजी मलाच घ्यायची आहे. जी सॅलरी मला मिळते ना, ती मी माझ्या घरी पाठवून देतो. आणि मुलीचे आईवडील असं म्हणतायत ना, आणि घरचा सगळा खर्च मीच करतोय ना, त्यामुळे कुठली मुलगी मला पसंत करत नाहीये. म्हणून माझं लग्न खूप उशिरा होतंय. अरे तुम्ही कसलीच चिंता करू नका सर. तुम्हाला लवकरच एक चांगली मुलगी मिळेल. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही जसं बोललात तसं झालं तर खूप चांगलं होईल. तसं नाही सर. तुम्ही एक खूप चांगले आणि सभ्य गृहस्थ आहात. चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं. ठीक आहे सर, मग तुम्हाला दुधाची गरज नाहीये ना? नाही मॅडम, गरज नाहीये. ठीक आहे सर, तर मग मी येते. ओके मॅडम. तुम्ही या भागात नवीन आहात का? मी तुम्हाला इथे कधीच नाही पाहिलंय. हो सर, मी इथे नवी आहे. अच्छा, ठीक आहे. बाय. ठीक आहे सर, बाय. हाय मॅडम. या सर, या बसा. थँक्यू मॅडम. माझं काम झालं आहे का? त्या माणसाला चेक करायला सांगितलं होतं. सरळ त्याच्या घरी जाऊन तुम्ही चेक केलं होतं का? त्या मुलाचं कॅरेक्टर कसं आहे? चांगला मुलगा आहे का? मुलाला तर आम्ही बघितलंय सर. तो मुलगा खरंच खूप चांगला आहे. तुमच्या बहिणीचं लग्न तुम्ही निसंकोचपणे त्याच्याशी करा. या वयात सगळ्या परिवाराला तोच सांभाळतोय. आजच्या जगात इतका चांगला मुलगा मिळणं कठीण आहे सर. चांगलं झालं. मलाही तो मुलगा खूप आवडतो. तरीही क्रॉस चेक करायची इच्छा होती म्हणून मी तुमच्यासारख्या डिटेक्टिव्हकडे आलो. तुम्हीच त्याचं व्यवस्थित सर्टिफिकेट दिलंय. मी विचार करतोय त्यांची एंगेजमेंट लवकरात लवकर करावी. लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड छापल्यावर पहिलं कार्ड तर तुम्हालाच द्यायला हवं. थँक्यू सर. तुमचं पेमेंट किती झालं? 25,000 सर. ओके ओके. मी तुम्हाला फोन पे करतो. हां, ठीक आहे सर. फोन पेचा तोच नंबर आहे ना? हो, सेम आहे. पाठवलेत मॅडम. एकदा चेक करून घ्या. काही हरकत नाही सर. तुम्ही पाठवलं ना, आला असेल. अजून तुम्हाला काही डिटेल्स, इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला निसंकोचपणे कॉल करा सर. ओके मॅडम, नक्कीच. थँक्यू सर. खूप धन्यवाद मॅडम. मी निघतो. मॅडम. सर. हॅलो. हां, कोण? काय हवंय तुम्हाला? मॅडम, मी कॉर्पोरेशनमधून आलो आहे मॅडम. आम्ही रेशन कार्डची संख्या काढतोय. तुमच्याकडे कार्ड आहे का? नाही सर, अजून आम्ही अप्लाय नाही केलाय. आतापर्यंत अप्लाय नाही केलं? ठीक आहे मॅडम. मग एक काम करूया. नवीन कार्डसाठी अप्लाय करू. तुमचं नाव? सोनी. लग्न झालंय? हो. वय? 20 वर्ष. तुमच्या नवऱ्याचं नाव? सागर. वय? 50 वर्ष. 50 आहे का? अरे, यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? नाही, तसं नाही. तुमचं वय फक्त 20 आहे ना? आणि तुम्ही म्हणताय तुमच्या नवऱ्याचं वय 50 आहे? हो सर, माझ्या नवऱ्यात आणि माझ्या 30 वर्षांचं अंतर आहे. 30 वर्षांचा फरक असताना तुम्ही कसं काय लग्न केलं? ते सगळं सांगणं गरजेचं आहे का? नाही, तसं नाही. नॉर्मली मुला-मुलीमध्ये 5-10 वर्षांचंच अंतर असतं ना. पण तुम्ही 30 वर्षांचा फरक असताना सुद्धा कसं काय लग्न केलं? बस हेच जाणून घेण्याकरता विचारलं मी. माझी फॅमिली खूप मोठी आहे. अच्छा. लहानपणीच माझे बाबा वारले. आईने खूप कष्ट करून आम्हाला शिकवलं. माझ्यानंतर अजून 3 बहिणी आहेत. जेव्हा आम्ही त्रासात होतो तेव्हाच हे स्थळ आलं होतं. ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहे, पण दिसायला खूप चांगले आहेत आणि पैसेवाले पण आहेत. असं म्हटलं की माझ्या परिवाराला ते बघतील आणि माझ्या बहिणींना पण पुढे शिकवतील. म्हणून मी या लग्नासाठी तयार झाली.
आणि तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत आनंदी तर आहात ना? हो, मला आनंदाची काहीच कमी नाहीये. ते खूप चांगले आहेत. अच्छा. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलत आहे तो खरा आनंद नाहीये सर. हे तर हृदयाचं नातं आहे ना. त्यांच्यासोबत तर मी नेहमी आनंदीच राहते. कोणी काहीही म्हटलं तरी तो माझा नवरा आहे आणि मीच त्यांची बायको आहे. त्यांना नेहमी आनंदी ठेवणं हेच माझं कर्तव्य आहे. चान्सच नाही आहे मॅडम. तुमच्यासारखी मुलगी मिळणं खूप कठीण आहे. आजकालच्या मुली आपल्या फॅमिलीबद्दल काहीच विचार करत नाही. पण तुम्ही आपल्या परिवारासाठी, आपल्या बहिणींसाठी खरंच खूप मोठा त्याग केलाय. ठीक आहे. आता आपण फॉर्म फिल करूया का? तुमचा डोर नंबर सांगा. हाऊस नंबर 72, ओके. एस स्ट्रीट, हम्म. वेस्ट अंधेरी, मुंबई ठीक आहे. 68. हे घ्या, इथे साईन करा. हं. ओके. ठीक आहे मॅडम. राशन कार्ड तुम्हाला 30 दिवसांच्या आतच मिळेल. हं. ओके हं. सर. हं. बघणारे सगळेच याच विषयी का बोलत असतात? यांना काही दुसरं काम नाहीये का? दुसऱ्यांना ॲडवाईस करणंच यांचं काम आहे का? आपलं आयुष्य आपण आपल्या हिशोबाने जगू शकत नाही का? सगळ्यांना कारणं सांगून सांगून माझं तर डोकंच दुखायला लागलंय. अच्छा, मी ऑफिसला जाऊन येतो. हं, जरा ठीक आहे सांभाळून ना. राहा. सांभाळून जा. बरोबर लॉक करा. कुठे आहेस बेबी? कुठे असणार? घरीच तर आहे. लवकर घरी ये ना. हाय. ये आत ये. चल जाऊया. रोज तुझा नवरा गेल्यानंतर तुला असं भेटायला येणं थोडं त्रासदायक होतं. त्रास होतोय? तुला मी हवी आहे की नाही? इतका आळस का करतोयस? अगं, तू मला नेहमीसाठी हवी आहेस ग. सॉरी बेबी, हे नाही होऊ शकत. मी माझ्या नवऱ्यासोबत आहे हे तुला आवडत नाही का? अरे, मी असं काहीच नाही म्हणत आहे. मग तुला नेमकं म्हणायचं काय आहे? मी तुझ्यासोबत नेहमीसाठी राहूच नाही शकत का ग? काय बेबी, मूवीज जास्त बघायला लागलाय का? परमनंटली माझ्या घरी कसा राहू शकतो तू? तुझं येणं जाणं माझ्या नवऱ्याला कळलं ना तर तो तर मला मारूनच टाकेल. अशातच तू माझ्यासोबत परमनंटली राहायची गोष्टच कसा करू शकतोस? काय बोलतोय तू? नाही तसं नाही. तुझं घर इतकं मोठं आहे ना. हा तर काय झालं? काही नाही. तुझ्या घरी कोणी कुठली रूम यूज करत नसेल तर सांग. मी त्या रूम मध्ये राहीन. माझ्या घरात न वापरणारी खोली अशी कुठे आहे? एक छोटीशी रूम आहे. पण जर तू तिथे लपशील तरी पण हा पकडून घेईल ना. फसून जाऊ आपण कळणारच दोघंही. नाही. माझ्याकडे एक आयडिया आहे. कसली आयडिया आहे? मी ना त्या रूमच्या बाथरूम मध्ये लपेन. तुझा नवरा ऑफिसला गेल्यावर तुला भेटेन. इतकंच सिंपल. काय म्हणतेस? मस्त आयडिया आहे ना? तुला पटली आहे ना? ओके. माझा नवरा जेव्हा बाहेर जाईल तेव्हा मी तुला कळविल. त्यानंतरच तू बाहेर आला तर बरं राहील. ठीक आहे? ओके. माझ्या नवऱ्याच्या समोर आला ना तर आपल्या दोघांचा जीव घेईल तो. ठीक आहे. तू आधी मला रूम तर दाखव. चल ठीक आहे. ये. हीच आहे ती स्टोर रूम. तिथे एक बाथरूम आहे. तू तिथेच जाऊन लपशील. हा ठीक आहे. अच्छा, मी ऑफिसला जातो. तू जरा सांभाळून राहा. हो, हा, ठीक आहे. हो. दार बरोबर बंद कर. कदाचित तो गेला असेल. हे घे बेबी, नाश्ता कर. पटकन खा आणि ते यायच्या आत आत जाऊन लपून जा. ठीक आहे.
जो नवीन मॅनेजर आलाय ना तो जीव खातोय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं काम करून घेतो. रोज हेच सुरू आहे. या मॅनेजरला मी सहनच करू शकत नाही. हे काम तर मला अजिबात आवडत नाहीये. काही नवीन शोधू का? कामाच्या ठिकाणी हे सगळं होणं तर नॉर्मल आहे ना. एक दिवस सोपा राहील, एक दिवस कठीण राहील, हे सगळं तर होतच राहील एक ना. मिनिट थांब. हं? काय झालं हो? स्टोअर रूम मधून काही आवाज येतोय ना? ते काहीतरी उंदीर वगैरे असेल हो आत. इतक्या दिवसांपासून हं. कधीच असा आवाज नाही आला. काय झालं? मला पण काय माहिती आहे याबद्दल. अच्छा ऐका, या सगळ्याचा विचार न करता झोपा ठीक आहे. परत. उद्या सकाळी ऑफिसला पण जायचंय ना. हा, सकाळी लवकर उठायचंय तर झोपा ना झोपतो मी. लवकर. अह. काय लाईफ आहे यार. छे, बापरे, असं वाटतं कोणी येत आहे. हं? स्टोअर रूम मधनं इतका आवाज काय येत होता? हं? काय करू, माझं नशीबच चांगलं नाहीये. एका मुलीसाठी इथे येऊन पूर्णपणे फसलो. कोण कधी येईल याचा काहीच अंदाज नाहीये. योग्य वेळी खायला सुद्धा काही मिळत नाहीये. जर हे माझं घर असतं तर वेळेवर खाणं, टीव्ही सगळंच झालं असतं. एक टीव्ही सुद्धा नाहीये, दारू सुद्धा नाही मिळत आहे. ही रूम तर पाहता क्षणी जेल सारखीच वाटते. त्यात तो माणूस येऊनही त्रास देतो. आणि हे केळ कुठून आलं? कदाचित कोणी विसरून चालला गेला असेल. काही हरकत नाही, आपण खाऊ. अ, अ. हम्म, हम्म, हम्म. वा, मस्त. हम्म, हम्म. 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 छान झालं. आपण आता शांतपणे झोपू शकतो. तुम्ही काय बोलत आहात? आपल्याकडे उंदरांची समस्या होती ना, तर त्याकरता मी केळ्यामध्ये विष टाकून ते केळं स्टोअर रूम मध्ये ठेवलंय. घरातले सगळे उंदरं मरतील आता. अरे बापरे. ही का घाबरतेय? हं?